भौमितिक आकृत्या दाखवलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये माहिती दिलेली असते आणि त्या माहितीवरून साधारणतः 3 आकृत्या असतात आणि त्याच्यावरून आपल्याला त्यांची संख्या त्यांची माहिती सांगता येते. हे आपण पाहिलं. 4 उदाहरणावरून आपल्या लक्षात आलं ते परफेक्ट झाला 3 मार्काचा. काही वेळेस या पद्धतीने सुद्धा सर्कल असतात. आता या ठिकाणी तुम्हाला आकृती दिसते पहा. वेन आकृतीचा दुसरा प्रकार, वेन आकृतीवर आधारित प्रश्न. हे सुद्धा 1, 2 किंवा 3 प्रश्न पण असू शकतात, पण एखादा दुसरा तरी प्रश्न असतो समजा. तर अगोदर पहिला ऑप्शन, दुसरा ऑप्शन, तिसरा ऑप्शन, चौथा ऑप्शन, ह्या 4 प्रकारच्या आकृती तुम्हाला दिसतात. बरोबर आहे. पहिल्या प्रकारच्या आकृतीमध्ये जर तुम्ही लक्ष दिलं तर काय दिसतं इथं, काय दिसतं सांगता येईल का कोणाला? इथं एक मोठं वर्तुळ दिसतंय आणि त्याच्यामध्ये 2 लहान वर्तुळ आहेत. दिसतंय का सर्वांना? एक मोठं वर्तुळ आणि 2 लहान वर्तुळ आहेत. याचा अर्थ पहा, एका मोठ्या वर्तुळामध्ये 2 लहान समावेशित आहेत. म्हणजे हे दोन्ही लहान त्याचेच भाग आहेत. मग हे कधी सांगता येईल, कसं सांगता येईल? उदाहरणाच्या स्वरूपात ही आकृती कशासाठी, कोणती माहिती दाखवण्यासाठी लिहिता येईल, काढता येईल? उदाहरणार्थ हा इता 8वीचा वर्ग, त्यामध्ये इता 8वीचा वर्ग म्हणजे मोठं वर्तुळ इता 8वी वर्ग, त्यामध्ये कोण कोण आहेत? मुले आहेत आणि मुली आहेत. अशा पद्धतीची अन्य माहिती सुद्धा तुम्ही या पद्धतीने दाखवू शकता. एक मोठं वर्तुळ आणि 2 त्याच्यामधले लहान वर्तुळ. आलं लक्षात? अजून एखादं उदाहरण तुम्हाला सांगता येईल का ह्याच्याबद्दल, या वेन आकृतीबद्दल? अजून एखादं उदाहरण देता येईल का पहा? अशा पद्धतीने उदाहरण सांगता येईल का? दुसरी आकृती दिसते का पहा? या ठिकाणी एक वर्तुळ, दुसरं वर्तुळ आणि तिसरं वर्तुळ. या तिन्ही वर्तुळ हे एकमेकांपासून वेगळे आहेत पहा. एकमेकात मिक्स झालेले नाही, एकमेकांमध्ये ते आंतरलिखित झालेले नाही. ते तिन्ही वेगवेगळे आहेत. म्हणजे असं गट घ्यायचं आहे की या पहिल्याचा दुसऱ्याशी, दुसऱ्याचा तिसऱ्याशी, तिसऱ्याचा पहिल्याशी संबंध असू नये. कुणाचा संबंध कुणाशी नाही. एक मासा दाखवता येईल, एक माणूस दाखवता येईल, एक साप दाखवता येईल, किंवा एखादा पक्षी, कबूतर किंवा पोपट दाखवता येईल. बरोबर आहे. तिन्ही जाती वेगळ्या आहेत पहा. एक पक्षी वर्गात आहे, एक मासा तो मत्स्य वर्गात आहे, माणूस सस्तन प्राण्यामध्ये आहे. तिन्हीचे जे गुणधर्म आहेत ते वेगवेगळे आहेत, एकमेकांशी काही जुळत नाही, म्हणून त्याला वेगळं दाखवलं. आलं लक्षात? अशी माहिती जर दाखवायची असेल तर 3 वेगवेगळे वर्तुळ दाखवायची आली तर, किंवा ती माहिती आल्यानंतर आपल्याला ते सांगता यायला पाहिजे. ठीक आहे. अजून एखादं उदाहरण सांगता येईल, उदाहरण सांगता येईल. 3 सेपरेट, 3 वेगळे घटक असलेलं एखादं उदाहरण. हा, तसं सांगता येईल पहा. दगड, लाकूड आहे, झाड नकोय. दगड, लाकूड आणि कप ठेवूया आपण, आहे नाही? त्या तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, एकमेकांचे संबंध आहे. लाकडापासून काय कप बनत नाही, दगडापासून काय कप बनत नाही, कपापासून काय दगड बनत नाही, पण कप दगडामुळे फुटू शकतो. जर इथं झाड असतं तर काय झालं असतं, लाकूड आणि झाडामध्ये काहीतरी साधर्म्य आलं असतं, म्हणून ते येत नाही. वेगळे घटक, कळलं का? एकमेकांचा अजिबात संबंध आहे, गुणधर्म समान नाही कोणताही. या पद्धतीने घेता येईल. पुढचा एक तिसरा प्रकार बघूया आकृतीचा. या ठिकाणी तुम्हाला आकृती दिसेल पहा. पहिलं वर्तुळ, दुसरं वर्तुळ आणि तिसरं वर्तुळ एकमेकात साखळीसारखं घुसलेले आहेत, समावेशित आहेत पहा. एकमेकांचा काहीतरी संबंध आहे तिथं. इथं समजा हा पहिला असेल, हा बी दुसरा असेल, सी तिसरा असेल, तर ए आणि बी मध्ये काहीतरी एक समानता आहे. बी आणि सी मध्ये थोडं तरी काहीतरी जुळतंय. आता मी त्या ठिकाणी लिहिलं पहा. काय लिहिलं पहा? खुर्ची. खुर्ची आहे मध्ये. ठीक आहे. इथं लिहिलं मी लाकूड आणि इकडं लिहिलं प्लास्टिक.
तीन वस्तू लिहिल्या पहा. लाकूड इकडे लिहिलं, मध्ये खुर्ची लिहिली आणि मध्ये खुर्ची आणि पलीकडे प्लास्टिक. तर याच्यामध्ये काय दिसतंय पहा, म्हणजे लाकूड जे आहे लाकडापासून काही खुर्च्या पण तयार होऊ शकतात असं दाखवलं. थोडंसं म्हणजे काही खुर्च्या पण असू शकतात लाकडाच्या. लाकडाचे दरवाजे असतात, खिडक्या असतात, पण खुर्ची पण असू शकते. कळलं? मधलं जर वरून बघितलं तर खुर्च्या अनेक प्रकारच्या आहेत. काही खुर्च्या लाकडाच्या आहेत, काही खुर्च्या इकडे प्लास्टिकच्या पण आहेत आणि काही खुर्च्या लोखंडाच्या पण असतील. म्हणजे खुर्च्या अनेक आहेत, पण काही खुर्च्या त्यातले लाकडू पण असतात आणि काही खुर्च्या प्लास्टिक पण आहेत. काही असं थोडंसं एकमेकात काही म्हणायचं, पूर्ण नाही. ही तर काही सर्वच होतं मगाशी, पूर्ण होतं. म्हणजे 9वीचे 8वीचे मुली त्या 8वीच्या वर्गातच आहेत, त्याच्यातच आहेत पूर्ण. बरोबर आहे, तर 9वीच्या वर्गात किंवा दुसऱ्या वर्गात नाही. पण इथे कसं खुर्च्या ह्याच्यामध्ये थोड्या पण आहेत, त्याच्यात थोडं आहे. थोडंसं काहीतरी असेल तरी आपण दाखवायचं. हे कळलं? ती आकृती आहे. पुढची आकृती पाहूया आपण, संबंध. आता याकडे चौथ्या आकृती प्रकार पहा. काय दाखवलंय? आतमध्ये एक वर्तुळ, त्याच्या बाहेर एक वर्तुळ आणि सर्वात एक बाहेर वर्तुळ. 3 वर्तुळ एकात एक आहेत. हे उदाहरण कशासाठी देता येईल पहा. नाही, त्याच्यासाठी काय येईल पहा. मोठं जे वर्तुळ आहे तो भारत देश आहे. लहान जे वर्तुळ आहे तो महाराष्ट्र. आणि त्यानंतर जो आतला अजून तो आहे तो सोलापूर जिल्हा. म्हणजे इथं देश किंवा हेच या पद्धतीने सुद्धा लिहिता येईल पहा. देश, राज्य आणि जिल्हा. म्हणजे देशामध्ये राज्य आहेत अनेक, राज्यामध्ये अनेक जिल्हे आहेत. एकात एक या पद्धतीनं जर असेल तर या पद्धतीनं वर्तुळ दाखवता येतो. बरोबर आहे? बरं, 4 प्रकारचे वर्तुळ लक्षात आले. संबंध कसं करायचंय? तर आता तुम्हाला माहिती झाली आकृत्यांची. तर पहिला प्रश्न काय? भारत, ऑस्ट्रेलिया, जग हे घटक दर्शवण्यासाठी कोणती आकृती योग्य? कुठले पहा. भारत आहे, ऑस्ट्रेलिया आहे आणि जग आहे. म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया हे समान गुणधर्म आहेत, देश आहेत ते. आणि देश कुठं आहेत? हे एका जगामध्ये. कुठलं असणार आहे? पहिलं. 2 समान असलेले थोडंसं गुणधर्म आणि ते मोठ्यामध्ये आहेत. म्हणजे पहिलं ऑप्शन हे बरोबर असणार आहे. कळलं? काय अवघड होतं? वेणाकृतीचा प्रकार पाहतोय आपण. या पद्धतीने प्रश्न येऊ शकतात. त्याला पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचं या प्रश्न वाचा. लेखन साहित्य, पेन्सिल, दगड हे घटकासाठी कोणती आकृती योग्य राहील? लेखन साहित्य लेखनाचं काम करतं, मग तो कशाचं पण असेल. पेन असेल, लाकडाचं पण पेन असू शकतं, प्लास्टिकचा पेन होऊ शकतं. पेन्सिल लाकडापासून तयार झालेली, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राफाईट दिसेल. दगड. आता यामध्ये काही साम्य आहे का पहा. लेखन साहित्य, पेन्सिल आणि दगड यांच्यामध्ये काही संबंध आहे का पाहायचं. लेखन साहित्य आणि पेन्सिल मध्ये काही संबंध आहे का? आहे. लेखन साहित्यामध्ये पेन येतं, पेन्सिल पण येऊ शकते. लक्षात आलं? म्हणजे लेखन साहित्यामध्ये पेन्सिल असेल. तुम्ही सुरुवातीला विचार करून स्वतःच एक आकृती काढायची. समजा हे लेखन साहित्य काढलं, त्याच्यामध्ये काय दाखवलं आपण? पेन्सिल दाखवली. मग दगड त्याच्यामध्ये दाखवायचं का? दगडचा आणि पेन्सिलचा काय संबंध आहे का? दगडचा आणि साहित्याचा काय संबंध आहे का? नाही. दगड हे साहित्य नाही, म्हणून ते वेगळं आहे. म्हणजे आम्ही वेगळं वर्तुळ दाखवला पहा. माझ्या आकृतीची कशासारखी दिसते हो? पर्याय क्रमांक 2 सारखी दिसते. कळलं का काय? म्हणजे उत्तर याचं काय असायला पाहिजे? पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. त्यांचा संबंध नाही. संबंध असणारे घटक, असंबंध, संबंध नसणारे घटक कशा पद्धतीने दाखवायचे वर्तुळांना. कळलं का? गुड. नेक्स्ट चालू करा. तिसरा प्रश्न बघूया.
भारत देश आशिया खंड आहे. आशिया खंडामध्ये कोण आहे की अनेक वेगवेगळे देश आहेत, पण भारत कुठं आहे? आशिया खंडात. भारत हा आशिया खंडामध्ये आहे. आशिया खंड मोठा, मग त्याच्यामध्ये लहान भारत. मग भारतामध्ये राज्य आहेत, राज्य खरं ते लहान येणार, म्हणजे आकृती अशी तयार व्हायला पाहिजे. कुठं आहे ती? पर्याय क्रमांक 2 ला आहे. 2 हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, काय आहे? फळे, आंबा, चिकू हे दाखवण्यासाठी कोणती वेन आकृती? फळे हे सर्व प्रकारचे फळे तुम्हाला त्यामध्ये येतात. आंबा आणि चिकू हे 2 प्रकारचे फळं आहेत. आंबा, चिकू, केळी असे त्याच्यामध्ये आहेत, फळामध्ये येतं. भाजीपाला वेगळं घटक आहे, बरोबर आहे. म्हणजे फळामध्ये हे 2 आपण दाखवलं. या पद्धतीने आकृती आपल्या कल्पनेतून आली. ही आहे का आकृती अशी? 3 नंबरला आहे. एवढं सोपं होतं. सोपं आहे. छान. पुढचा प्रश्न या वाचल्याबरोबर तुला उत्तर येऊ लागला. प्रश्न काय? ज्वारी, बाजरी, गहू यासाठी योग्य आकृती. तर याच्यामध्ये कुठला येईल? पहिला का? ज्वारी आणि बाजरीचं मिक्स काय आहे का? ज्वारी आणि बाजरीमध्ये काय संबंध आहे? काहीतरी संबंध असेल तरच ते एकमेकांना जुळतात. ज्वारी आणि बाजरीचं भाकरी करतात आणि गहूचं धान्य असते. धान्य आहे, ठीक आहे. मग नुसतं धान्य म्हणून काय, पण त्या दोघांमध्ये तिन्ही मध्ये काय गोष्ट महत्वाची आहे? वेगळं गुणधर्म काय? त्याचा उपयोग नाही, उपयोगावरून नाही, त्याच्या गुणधर्मावरून. तर या ठिकाणी ज्वारी, बाजरी, गहू हे सर्वच वेगवेगळे आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. हे तर लागू नाही, एकमेकात तर नाहीच नाही. एकात 2 तर नाहीतच, एकमेकात मिसळलेलं आहे. म्हणजे कॉमन काहीतरी वेगळं त्यांचं, काहीतरी त्यांची समानता पाहिजे, पण त्यांची समानता कुठं काही दिसतच नाही. म्हणजे हा सुद्धा पर्याय योग्य नाही. ते तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तर म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. थोडासा गोंधळ होऊ शकतो का? ठीक आहे. आधी या बा. पुढचा प्रश्न बघूया. चालू आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. जलचर प्राणी. जलचर म्हणजे पाण्यात राहणारे. चिमणी हवेमध्ये, मासे पाण्यात. जलचर मध्ये मासे पण आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे पण आहेत, किंवा अन्य जे पाण्यात राहणारे जलचर. मासा त्यापैकी एक आहे. म्हणजे समजा हे जलचर असतील मोठं, तर त्यातलं मासा हा एक असणार आहे. लक्षात आलं? आता चिमणीचं त्या पाण्याशी काय संबंध आहे? पाण्यात राहते का? हवेत उडते. मग यांच्यामध्ये काय संबंध आहे का? नाही. म्हणजे ती चिमणी ही वेगळी आहे त्या दोघांना सोडून. मग याकडे कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 आकृती तयार करायचा प्रयत्न करा. मग ती आकृती आलेली त्या पर्यायामध्ये आहे का हे पाहायचं, मग उत्तर नोंद करायचं त्या उत्तराचे. ठीक आहे. चला. वेन आकृतीवर आधारित दुसऱ्या प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. त्याच्याबद्दल आपण पाहिलंच की कशा पद्धतीने आकृत्या दाखवलेल्या आहेत आणि त्यांचा अर्थ काय आहे. तर या ठिकाणी काही प्रश्न आहेत 1 ते 10. तर 1 ते 10 प्रश्नामध्ये तुम्हाला वेन आकृती दाखवलेली आहे आणि त्याचा संदर्भ काय आहे तो आपल्याला पाहायचा आहे, योग्य पर्याय निवडायचा आहे. तर पहिला प्रश्न आपण पाहूया. पहा, विद्यार्थी, स्त्रिया आणि खेळाडू यांच्याबद्दल तुम्हाला लगेच कल्पना यायला पाहिजे. विद्यार्थी म्हणजे कोण असतात, स्त्रिया म्हणजे कोण, खेळाडू म्हणजे कोण, त्यांचा संबंध काय, हे लगेच कळलं पाहिजे.
हे कळल्यानंतर तुम्हाला त्यांचं योग्य त्या आकृतीमध्ये काढता येतं. सुरुवातीला आपण काय करायचं की जे आपण वाचतोय त्याच्या संदर्भात वर्तुळ आपण स्वतःहून तयार करायचं. याच्यामध्ये पाहण्या अगोदर आपण स्वतः आपल्याला आकृती येते का पहा. विद्यार्थी, स्त्रिया आणि खेळाडू असे आहेत. हा बोलत स्त्रिया असेल तरच मी विचारतो. थांब तर मी विचारलं तू सांग ना मला. कोणाला लिहिलंय हे? विद्यार्थी, स्त्रिया, खेळाडू. कोणाला सांगता येईल? पाहायला सांगता येईल फक्त. बरं सांग. सर स्त्रिया असेल तरच विद्यार्थी, विद्यार्थी असेल तरच खेळणार विद्यार्थी. स्त्रिया असतील तरच विद्यार्थी, विद्यार्थी असतील तरच खेळाडू असं काय आहे? चुकीचं आहे. अजून कोण आहे सांग बघूया. तुमच्या काही कल्पना चुकीच्या पण असू शकतात तर ते कळलं पाहिजे. आपण या पद्धतीने विचार नाही करायचं आणि तुम्हाला जी माहिती आहे त्याच्यावर तुमचे विचार बनतात. तुम्हाला काय नॉलेज आहे, काय ज्ञान आहे त्याच्यावर तुम्हाला हे ठरवता येतं. कुणाला सांगता येईल? अल्पेला सांगता येईल? नाही. बरं बघूया आपण स्त्रिया, खेळाडू आणि विद्यार्थी. तर या ठिकाणी स्त्रिया ह्या विद्यार्थी असू शकतात का? स्त्रिया ह्या विद्यार्थी असू शकतात का? विद्यार्थी म्हणून स्त्री असू शकते का? कॉलेजला जर तुम्ही गेलात तर मुली साड्या पण घालून जातात, म्हणजे त्या स्त्रिया असतात. खरं तर काही जण लग्न पण झालेले असतात तरी सुद्धा शाळेला कॉलेजला जातात, शिकतात. म्हणजे स्त्रिया ह्या विद्यार्थी असू शकतात. बरोबर आहे का नाही? स्त्रिया असू शकतात, स्त्रिया विद्यार्थी असू शकतात. म्हणजे असू शकतात, दोघांमध्ये काहीतरी संबंध आहेत. स्त्रिया विद्यार्थी असू शकतात, विद्यार्थी स्त्रिया असू शकतात. खेळाडू, खेळाडू कोण आहे? खेळाडू जे विद्यार्थी पण असू शकेल किंवा विद्यार्थी जे नाहीत, जे काम करतायत पण ते पण खेळाडू असतील. आता महेंद्रसिंग धोनी वगैरे खेळाडू आहेत पण ते विद्यार्थी आहेत का? नाही. पण एखादा मुलगा जो रनिंग मध्ये 7वीच्या इयत्ता 8वीमध्ये सहभाग घेतो तो खेळाडू आहे, म्हणजे तो विद्यार्थी आहे. म्हणजे विद्यार्थी हे खेळाडू असू शकतात आणि स्त्रिया पण खेळाडू असू शकतात. सानिया नेहवाल असेल, सानिया मिर्झा असते, पीटी उषा असेल, अशा स्त्रिया पण खेळाडू आहेत. म्हणजे या ठिकाणी या पद्धतीने शब्द घ्यायला पाहिजे. एकमेकात संबंध आहे का? विद्यार्थी स्त्रिया असू शकतात, स्त्रिया पण खेळाडू असू शकतात, खेळाडू सुद्धा विद्यार्थी असू शकतात. म्हणून एकमेकात गुंतलेलं या पद्धतीने शब्द घ्यायला. कुठं आहे? 2 नंबरला. हे बरोबर आहे का ऑप्शन? कळलं का? काल सर्वांचं आलं. किती जणांचं आलं उत्तर? हे उत्तर किती जणांचं आलं? 1 2 दोघींच आलेलं आहे. कळलं का कसं केलं? हे संबंध काहीतरी असायला पाहिजे. जर एकमेकांना संबंध असेल तर त्यांना जोडलेले सर्कल, वर्तुळ दाखवायचे. थोडं तर संबंध असतात. तर याच्यामध्ये आहे विद्यार्थी स्त्रियामध्ये संबंध आहे, स्त्रिया खेळाडूमध्ये संबंध आहे आणि विद्यार्थी खेळाडूमध्ये सुद्धा संबंध आहे. म्हणून तिन्ही सर्कल, तिन्ही वर्तुळ एकमेकात गुंतलेले दाखवायचे. कळलं? छान. पुढचा प्रश्न बघूया. हा दुसरा प्रश्न पहावाचा. पुरुष, वकील, वाचक. पुरुष, वकील आणि वाचक. कोणाला सांगता येईल? इकडं देवकते सांगता येईल, देवकते सांगता येईल. आपल्याला अर्थ कळला पाहिजे. पुरुष मंडळी, पुरुष डॉक्टर असतात, शिक्षक असतात, वकील पण असतात. वकील जे आहेत, वकील हे पुरुष पण असू शकतात किंवा स्त्रिया पण असू शकतील. नाही म्हणजे दोघांचा संबंध आहे, एकमेकांना कनेक्टेड आहेत, 2 वर्तुळ जोडलेले दाखवता येतात. बरं, वकील आणि वाचक मध्ये बघूया. वाचक म्हणजे कोण? वाचक म्हणजे कोण? वाचता येणं किंवा वाचणारे, जे पुस्तक वाचतात किंवा अन्य काही वाचन करत असतात ते वाचक. वाचक मग तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल. किंवा वकील वाचतात किंवा डॉक्टर पण वाचतात, शिक्षक वाचतात. वाचन कुणी करू शकतं, पुस्तक कुणी सुद्धा वाचू शकतं, म्हणजे वाचक झाले. म्हणजे वकील आणि वाचक होऊ शकतं, पुरुष पण वाचक असू शकतात. लक्षात आलं का? पुरुषांचा वकिलाचा संबंध आहे, वाचक वकिलाचा संबंध आहे, पुरुष वाचकाचा संबंध आहे. म्हणजे अजून सुद्धा इथं सुद्धा काय झालं?
तिन्ही गोष्टी एकमेकांना काय आहेत तर कनेक्टेड आहेत, जोडलेले आहेत तिन्ही. म्हणून इथे सुद्धा काय आलं पाहिजे, खरं तर ऑप्शन नंबर 2च यायला पाहिजे. शब्दाचा अर्थ. पुढचा तिसरा प्रश्न आपण पाहूया. तिसरा प्रश्न काय, प्राणी, गाय, घोडा. आता ह्या प्राण्यांच्या वैशिष्ट्यावर तुम्हाला लगेच सांगता यायला पाहिजे. प्राणी म्हणजे कोण आहेत, सर्व प्राणी आले त्याच्यात, माणूस पण आला त्याच्यात, होय नाही. गाढव आला, जिराफ आला, वाघ, सिंह आले, कुत्रा, मांजर सर्वजण आले. ठीक आहे, हे प्राणी. गाय काय आहे, गाय हे त्यातीलच एक प्राणी आहे, बरोबर आहे. प्राण्याच्या जातीमधलीच गाय एक आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर घोडा सुद्धा कोण आहे, घोडा हा प्राणी आहे. म्हणजे काय करता येईल आपल्याला, प्राणी म्हणजे काय दाखवायला गेले, मोठं वर्तुळ. आणि त्या प्राण्यामध्ये काय नेमकं ते काय करावं लागेल, दोन छोटे वर्तुळ आहे. दोन छोटे वर्तुळ काय दाखवतात, गाय आणि घोडा दाखवतात. प्राणी त्यांचा वर्ग, मोठं वर्तुळ. त्या प्राण्या वर्गामध्ये दोन त्या ठिकाणी प्राणी, गाय आणि घोडा दाखवलेले आहे. हे ऑप्शनला कुठं आहे, 3 आहे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी येतं का, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे जे आपल्याला उत्तर पाहिजे ते ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे, छान. जिल्हा, तालुका, गाव. ठीक आहे, जिल्हा, तालुका, गाव. आता पहा, हे सोपं आहे, हे सर्वांना देते लगेच झटपट. किती हात वर आले, हा चल. जिल्हा, तालुका, गाव. पुण्यात काय आहे, जिल्हा कोणता मोठा सर्वात, जिल्हा हा मोठा असतो. जिल्ह्यामध्ये काय असतात, तालुके असतात, म्हणजे त्याच्या आतमध्ये सर्कल, त्याच्या आत वर्तुळ आणि त्याच्या आतमध्ये गाव. एखादी परत वाडी वगैरे परत असू शकते आतमध्ये आत, म्हणजे एकात एक असा आहे, बरोबर आहे. मग कुठला ऑप्शन क्रमांक आहे या ठिकाणी, पहिला क्रमांक याचं उत्तर आहे. तर अतिशय सोपं होते आणि अवघड होतं, सर्वांना कळलं का ते, आलं लक्षात सर्वांना. आता हा पण सोपा आहे तसं बघायला गेलं तर. हा, जस्मिन कोण आहे, चल. पोपट, पक्षी आणि मांजर हा 6वा प्रश्न पहा. थोडा विचार केल्यावर लगेच लक्षात येईल. सांग बघू तू. पोपट हा पक्षी आहे सर. पोपट हा पक्षी आहे. हो सर. हा, हे मांजर नाही सर. पोपट हा पोपट आणि तो मोठ्या वर्तुळामध्ये आहे, पक्षी वर्गात येतो. मांजर नाही सर. त्यांचा संबंध आहे का, मांजराला काय करावं लागेल, मग वेगळं ठेवावं लागेल, पक्षामध्ये येत नाही, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी कुठली आकृती दिसेल तुम्हाला, पर्याय क्रमांक 3 ची आकृती. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी दिसतंय. 7वा प्रश्न, आशिया, युरोप, आफ्रिका. 4 ऑप्शन दाखवलेले आहेत. आशिया म्हणजे काय माहित पाहिजे, युरोप म्हणजे काय माहित पाहिजे, आफ्रिका म्हणजे काय माहित पाहिजे. तर तिन्ही हे खंडांची नावं आहेत पहा. मग तिन्ही खंडांची नावं आहेत म्हणजे त्यांच्यात काही संबंध आहे का, त्यांच्यात काही संबंध नाही. ते सर्व वेगवेगळे खंड आहेत, बरोबर आहे. त्यांच्यात काही कॉमन असं दिलं नाही. म्हणून कुठलं म्हणजे उत्तर पहिलं ऑप्शन यायला पाहिजे. 3 वेगळे. सोपं होतं हे सर्व. पुढचा प्रश्न बघूया आपण. हा, आता पहा लगेच आपल्याला लक्षात यायला पाहिजे. फुल, पुढचा प्रश्न 8वा, फुल, जास्वंद आणि केळी. तर फुल आणि जास्वंद. जास्वंद हा फुलाचा प्रकार किंवा फुल आहे, एक प्रकारचं फुल आहे जास्वंद, बरोबर आहे. जास्वंद हे फुल आहे आणि केळी पिवळी गोष्ट आहे. यामध्ये कोणतं ऑप्शन आहे या ठिकाणी, तिसरं ऑप्शन आहे, बरोबर आहे. पुढचा प्रश्न 9वा प्रश्न पाहूया आपण. या ठिकाणी काय प्रश्न पहा, वर्षे, महिने आणि दिवस. लगेच विचार करा, फास्ट.
कल्पना नाही का पहा वर्ष महिने सर्वात जे मोठं आहे ते अगोदर बघा वर्ष. मोठं आहे त्याच्यात महिने 12 महिने असतात त्याच्या आतले आहेत दिवस. आणि त्याच्या आतले दिवस म्हणजे एकमेकात असलेले असे वर्तुळ कॉन्सेंट्रिक सर्कल्स दाखवावं लागतील आपल्याला. ऑप्शन क्रमांक पहिलाच आहे. सोपं होता हा. आला सर्वांच्या लक्षात? छान. पुढचं बघूया आपण. पुढचा प्रश्न अन्न. हा पुढचा प्रश्न अन्न फळे आणि दूध यांचा संबंध आपल्याला ओळखता यायला पाहिजे. काय संबंध आहे एकमेकांमध्ये? एकमेकांमध्ये काय संबंध आपल्याला आहे? लक्ष्मी सांगता येईल का? अन्न फळे आणि दूध काहीच नाही. बरं अल्फिया सांग. अन्न हा ह्याच्यामध्ये जरा मोठा घटक दिसतोय का? अन्न हे जरा मोठं दाखवलं आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर फळे हे अन्न म्हणून आपण खाऊ शकतो. फळे ह्यामध्ये आणि दूध सुद्धा एक वेगळे प्रकार आहे ते पण आपण अन्न म्हणून खाऊ शकतो. म्हणजे एका उतरामध्ये दोन पदार्थ आपले जे खाण्याचे आहेत. अन्नाचे प्रकार अन्न जे वेगवेगळ्या प्रकारे आपण खातो ते त्या लहान सकलन दाखवलं. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर याचं आलेलं आहे. कळलं?